हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या स्वतःच्या ताराराणी पक्षातून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसलाय। प्रकाश आवाडे हे आमदार झाल्यानंतर भाजपला पाठिंबा दर्शवून भाजपचा घटक पक्ष म्हणून काम करत होते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांचा गटही मोठा आहे। त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे इच्छुक होते। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर आवाडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। दरम्यान आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका जाहीर केली। शिवाय नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण स्वतःच्या ताराराणी पक्षातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही आवाडे यांनी केली। 2017च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ताराराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली आवाडे गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सतत कार्यरत आहोत। 2024 इलेक्शन लागली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताराराणी पक्ष म्हणजेच आवाडे गट काय करणार याच्याकडे पूर्ण जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं या राजकीय परिसरामध्ये लक्ष वेधून घ्यायचं काम असं या ठिकाणी झालेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी आमच्या ताराराणी पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतोय। ताराराणी पक्षाच्या वतीनं येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा यासाठी ताराराणी पक्षाचे उमेदवार म्हणून या इचलकरंजी नगरीचे आमदार माजी मंत्री प्रकाश आवाडे साहेबांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो।